Welcome to Steady Balance on Spotify, your space to understand the science behind balance and vertigo. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बेलसरे, कान नाक घसा तज्ञ आहे. बेलसरे ऍडव्हान्स ENT सेंटर मध्ये डायरेक्टर म्हणून काम करते आणि रुबी हॉल मध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहे. पुणे महाराष्ट्र इथे मी राहते आणि व्हर्टिगो हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा टॉपिक आहे. तर आज आपण बोलणार आहोत चक्कर, निदान पद्धती, क्लिनिकल आणि तपासणी साधने. सो खूपदा चक्कर येतोय म्हणून रुग्ण कान नाक घसा तज्ञांकडे येतात, पण चक्कर यायला लागल्यावर त्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना नक्की याच्यासाठी कोणाकडे जावं हे कळत नाही. त्यामुळे पेशंट्स कधी न्यूरोलॉजिस्ट कडे, कधी फॅमिली फिजिशियन कडे, कधी ऑर्थोपेडिशियन कडे, इव्हन कधी कधी डोळ्याच्या डॉक्टरांकडे आणि कान नाक घसा तज्ञांकडे जातात. तर कानाच्या आतल्या भागात बॅलन्स ऑर्गन असल्यामुळे, वेस्टिब्युलर सिस्टीम असल्यामुळे कानाच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये चक्कर येऊ शकते आणि ही चक्कर नक्की कशी येते त्याप्रमाणे त्याच्या निदानाला आपल्याला खूप मदत होऊ शकते. त्यामुळे जेव्हा असे रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा पहिला प्रश्न असतो की कधीपासून चक्कर येते आहे. हे कधी सुरू झालं, कशी सुरुवात झाली, त्याच्याबरोबर उलटी किंवा मळमळ होती आहे का, ही चक्कर किती वेळ टिकते, कशामुळे ती चक्कर वाढते, ऐकायला काही कमी येतंय का, कानात काही आवाज येतोय का, कुई असा, त्याला टिनिटस म्हणतात, याच्याबरोबर डोकंदुखी होतीये का, आणि इतर काही लक्षणं आहेत का की चक्कर आली की घाम फुटतोय किंवा धडधड होतीये. कारण ही सगळी माहिती खूप मोठा आपल्या निदानामध्ये मोठा भाग बनवू शकते. कारण बऱ्याचदा चक्कर, अंधारी येणे, बेशुद्ध पडणे किंवा इम्बॅलन्स म्हणजे समतोल न राखता येणे, शरीराचा तोल न राखता येणे, ह्या 3-4 सिम्पटम्स साठी एक पेशंट्सना किंवा रुग्णांना न लक्षात येऊन मला चक्कर येते असं सांगितलं जातं आणि ह्या प्रत्येक गोष्टीची ट्रीटमेंट वेगळी वेगळी आहे. सो खरी चक्कर जी आहे त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला गोल फिरल्यासारखं वाटतंय किंवा तुमच्या भोवतीचे रूम गोल फिरल्यासारखी होते. मग याला कुठल्या कुठल्या तपासण्या करता येतात. तर कान नाक घसा तज्ञ सर्वप्रथम कान नाक घसा व्यवस्थितपणे बघतात. कानाच्या पडद्याला कुठे काही होल आहे किंवा काही इन्फेक्शन आहे का हे बघितलं जातं. नंतर प्युअर टोन ऑडिओमेट्री म्हणजे ऐकायची तपासणी केली जाते. कारण बऱ्याच चक्करच्या रुग्णांमध्ये ऐकण्यामध्ये पण दोष असतो आणि त्यामुळे त्याची ट्रीटमेंट वेगळ्या पद्धतीने चालते. प्युअर टोन ऑडिओमेट्री झाल्यानंतर डोळ्याची हालचाल बघितली जाते. वेस्टिब्युलो ऑक्युलर रिफ्लेक्स हा एक महत्वाचा भाग असल्यामुळे चक्करच्या पेशंटमध्ये डोळ्याच्या अनैच्छिक हालचाली दिसून येतात आणि त्या बघितल्यामुळे त्याला निस्टॅग्मस म्हणतात आणि बऱ्याच गोष्टींचं डायग्नोसिस व्हायला मदत होते. त्यामुळे डोळ्याची तपासणी केल्यानंतर सगळ्या क्रेनियल नर्व्हची पण तपासणी केली जाते, म्हणजे दुसरे काही नर्व्हला काही झालेलं नाहीये ना हे तपासलं जातं. त्यानंतर पुढच्या ज्या तपासण्या येतात त्या स्पेसिफिक चक्कर साठीच्या तपासण्या आहेत, त्याला म्हणतात डिक्स हॉलपाईक टेस्ट. म्हणजे पेशंटला आडवं सर्वप्रथम बसवलं जातं आणि अचानकपणे खाली झोपवलं जातं आणि डोळ्याच्या हालचाली बघितल्या जातात आणि डिक्स हॉलपाईक टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर पेशंटना बिनाइन पोझिशनल व्हर्टिगो आहे असं डायग्नोसिस होतं आणि चक्करच्या बऱ्याच जवळजवळ 50% पेशंट्स मध्ये बिनाइन पोझिशनल व्हर्टिगो हेच त्यांच्या चक्रेचं कारण असतं. डिक्स हॉलपाईक टेस्ट नंतर मान वळवून करेक्टिव्ह मेजरही लगेच केली जाऊ शकते आणि त्याला एप्लेज मॅन्युअर म्हणतात की ज्यांनी चक्कर तुमची पूर्णपणे थांबू शकते. वारंवार चक्कर येत असेल तर स्पेसिफिक काही टेस्ट आहेत, त्याला म्हणतात व्हिडिओ निस्टॅग्मोग्राफी. त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये गॉगल घातला जातो आणि डोळ्याच्या विशिष्ट हालचाली, मानेच्या विशिष्ट मुवमेंट्स नंतर कशा होत आहेत त्या बघितल्या जातात. नंतर कॅलोरिक टेस्ट केली जाते, म्हणजे कानात गरम आणि गार पाणी घातल्यावर डोळ्याच्या काय मुवमेंट्स होत आहेत ते बघितलं जातं. VNG नंतर CCG एक ही महत्वाची टेस्ट केली जाते, ज्याच्यामध्ये डोक्याला हेल्मेट सारखं घालून त्याच्यावर काही लाईट्स असतात आणि अंधार केला जातो आणि रुग्णांना अंधारामध्ये कसं चालता येत आहे ते बघितलं जातं
आणि जर CCG वर कळलं की आपलं चालणं हे झिगझॅग होतंय, तर असा ऍडवाइस दिला जातो रुग्णांना की रात्रीचं ड्रायव्हिंग तुम्ही करू नका, म्हणजे तुमच्या ट्रीटमेंटमध्ये या काही तपासण्यांचा उपयोग होऊ शकतो. पोस्च्युरोग्राफी ही अजून एक अशी तपासणी आहे की जे कॉम्पेन्सेशन तुमचं चक्करचं किती प्रमाणात होऊ शकतंय ते त्याच्यावरनं कळतं. VHIT ही पण अजून एक तपासणी आहे ज्याच्या डोक्याच्या वेगवेगळ्या दिशेच्या मुवमेंट्सनी आपल्याला चक्रेचं निदान करायला मदत होते. पण या सगळ्या तपासण्यांनंतर जर आवश्यकता पडली तर काही रुग्णांना MRI स्कॅन विथ कॉन्ट्रास्ट करण्याची गरज पडते, म्हणजे मेंदूतला स्ट्रोक किंवा ट्यूमरचं निदान व्यवस्थित होऊ शकतं. तर आज आपण चक्करच्या बद्दलच्या निदान पद्धतीचा सर्व प्रकारचा आढावा घेतला. तर रुग्णांनी घाबरून न जाता या निदान पद्धतीचा उपयोग करून चक्रेवरचे जे काही व्यायाम आहेत ते व्यवस्थित करून ह्या रोगावर किंवा आपल्या त्रासावर मात मिळवाय. तर बऱ्याच जणांना चक्कर किंवा व्हर्टिगो हा शब्द माहिती असतो आणि हा खूप सहजपणे वापरला जातो. चक्कर सदृश्य वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत त्याच्यासाठी पण हा शब्द वापरला जातो. तर चक्कर म्हणजे गोल फिरणे, भोवतीची रूम किंवा आपण स्वतः जेव्हा गोल फिरलं जातो त्याला चक्कर म्हणतात. परंतु अंधारी येणे किंवा इम्बॅलन्स होणे किंवा पडल्यासारखं वाटणे किंवा बेशुद्ध पडणे हे वेगवेगळ्या टर्म्स आहेत. त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती सांगतो रुग्ण की आम्हाला चक्कर येते, तर कान नाक घसा तज्ञांपर्यंत पोहोचेपर्यंत बऱ्याचदा हे पेशंट वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे गेलेले असतात, म्हणजे त्यांच्या जवळच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे गेलेले असतात, फॅमिली डॉक्टरकडे. त्यांना वाटलं की हा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे तर ते स्वतःहूनच घाबरून न्यूरोलॉजिस्ट कडे गेलेले असतात. इवन डोळ्याचे डॉक्टर किंवा ऑर्थोपेडिक डॉक्टर यांच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी पेशंट्स फिरून मग त्यातलं कोणीतरी सजेस्ट करतं. कधी कधी त्यांना डायरेक्टली माहिती असतं की कानाचं जे बॅलन्स ऑर्गन आहे ते आपल्या शरीराचा डोक्याचा समतोल राखण्यासाठी जबाबदार आहे आणि त्याचे काही प्रॉब्लेम झाले तर आपल्याला चक्कर येऊ शकते. पण ही चक्कर ही अंधारी येणे किंवा इम्बॅलन्स वाटणे किंवा बेशुद्ध पडणे ह्याच्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे असे रुग्ण आल्यावर सर्वप्रथम आम्हाला विचारायला लागतं की त्यांची हिस्ट्री, म्हणजे नक्की ही चक्कर कधी आली, त्याची सुरुवात कशी झाली, किती दिवसापासून चक्कर येते, चक्कर आल्यावर किती वेळ राहते, काय 1-2 मिनिट फिरून मग थांबते, त्याच्या बरोबरीने असं काही आहे का की हे केल्यानंतर चक्कर सुरू होते, नंतर ऐकायला काही कमी येत आहे का, किंवा कानामध्ये काही काही जणांना रिंगिंग साऊंड येतो, असा आवाज येतो, त्याला टिनिटस म्हणतात, किंवा ह्या चक्कर बरोबर उलटी मळमळ असं काही होतंय का, किंवा घाम फुटतो किंवा अचानकपणे धडधड होते, डोकं दुखतं, अशी काही लक्षणं ह्याच्या बरोबरीने आहेत का, हे विचारणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही चक्कर ही कंप्लेंट घेऊन कुठल्याही डॉक्टरकडे जाल तेव्हा खूपदा काय असतं की पेशंट किंवा रुग्ण गोंधळलेला असतो, कारण त्याला स्वतःला चक्कर येत असते. तर त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा या महत्वाच्या रेलेव्हंट प्रश्नांची उत्तरं आधीच काढून ठेवली असली तरी खूप मदत होते. सो एकदा आपल्याला कळलं की या चक्कर कशा प्रकारची आहे किंवा ती एक थोड्या वेळासाठीच राहते किंवा त्याच्याबरोबर उलटी येते, साधारण आम्ही क्लिनिशियन साधारण हे काय प्रकारची चक्कर आहे, नक्की कानामुळे येते का, हा मेंदूचा काही स्ट्रोकचं लक्षण असू शकतं किंवा दुसरे काही ट्यूमर किंवा मेंदूतले काही दुसरे रोग ह्यामुळे चक्कर येते का, किंवा कधी कधी ब्लड प्रेशर सडनली ड्रॉप झाल्यामुळे चक्कर आल्यासारखं वाटतं, किंवा बेशुद्ध पडणे आणि चक्कर यामध्ये खूप फरक आहे, किंवा इम्बॅलन्स आणि चक्कर येणे ह्याच्यामध्ये पण खूप फरक आहे. आणि त्यामुळे कारणही वेगळी असल्यामुळे त्याची ट्रीटमेंट ही वेगळी होते. तर साधारण तुमची डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर निदान व्हायला सुरुवात होते की ही चक्कर कशामुळे येते आहे, आणि आता पुढे निदानाला मदत मिळावी म्हणून
बाकीच्या तपासण्या पण करू शकतो. सो बऱ्याचदा डॉक्टर्स तुमच्या लक्षणांवरनं एकदा झालं की मग पूर्णपणे पहिले तपासतात. तर कान नाक घसा तज्ञ स्पेशली कान बघतात, नाक घसा बघतात, पण मेनली कानाची तपासणी ही खूप महत्वाची आहे. आणि जर ऐकण्यातही थोडासा दोष असेल तर एक तपासणी करून घेतात, ती म्हणजे प्युअर टोन ऑडिओमेट्री, म्हणजे ऐकायची तपासणी. साऊंड प्रूफ रूम मध्ये ऐकायची तपासणी केली जाते. कधी कधी दुसरा कान नॉर्मल असतो आणि ज्या बाजूला चक्कर आली आहे त्याच बाजूला हळूहळू ऐकू कमी यायला लागलेलं असतं. कधी कधी असंही होतं की चक्कर येत असताना ऐकण्यातला दोष वाढतो. चक्कर बरी झाल्यानंतर परत पहिल्यासारखं ऐकू यायला लागतं किंवा बऱ्यापैकी बरं ऐकू यायला लागतं. तर ह्यासाठी प्युअर टोन ऑडिओमेट्री हे बेसिक ऐकण्याची तपासणी पण करणं अतिशय आवश्यक आहे. ते कान नाक घसा तपासल्यानंतर ऑडिओमेट्री झाल्यानंतर मग डोळे तपासले जातात. कारण चक्कर येणाऱ्या पेशंट्सना डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या अनैच्छिक डोळ्याची आपल्याला हालचाल दिसते. त्याला निस्टॅग्मस म्हणतात. अनिच्छिक म्हणजे पेशंट स्वतः करत नसताना सुद्धा ती डोळ्याची हालचाल आपल्याला दिसते. त्यामुळे चक्करच्या पेशंटना कानाचे डॉक्टर सुद्धा डोळे बघतात. तर हे पेशंट रुग्णांना आश्चर्यकारक वाटतं की मला प्रॉब्लेम चक्करचा आहे, तुम्ही म्हणता कानाचा आहे आणि मग तुम्ही डोळे का तपासता. त्याचं कारण आहे व्हेस्टिब्युलो ऑक्युलर रिफ्लेक्स, म्हणजे आपले कान आणि डोळे एकमेकाशी जोडलेले आहेत आणि जेव्हा चक्कर येते त्यावेळेला डोळ्याच्या वेगवेगळ्या हालचाली आपल्याला ज्या दिसून येतात त्याच्यावरनं आपल्याला ही चक्कर कशामुळे येत आहे, कुठल्या कानाला प्रॉब्लेम आहे, किती सिव्हिअर आहे, अशा बऱ्याच गोष्टींचा अंदाज येतो. सो पहिलं म्हणजे कानाची तपासणी, मग कानाची ऐकण्याची तपासणी, मग दुसरी गोष्ट झाली म्हणजे डोळ्याच्या हालचाली. नंतर क्रेनियल नर्वची पण तपासणी केली जाते, पण त्याच्या आधी अजून एक टेस्ट करतात, त्याला म्हणतात डिक्स हॉलपाईक टेस्ट. याच्याबद्दल ऐकलं असेल बऱ्याच जणांनी. एक सगळ्यात कॉमन कारण चक्करचं जे कानामुळे होतं त्याला म्हणतात बिनाइन पॅरोक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो. म्हणजे या रुग्णांना मान वर केली, मान खाली केली किंवा पटकन आपल्या डोक्याची हालचाल केली, चेहऱ्याची हालचाल केली तर चक्कर आल्यासारखं वाटतं. तर याला बिनाइन पोझिशनल व्हर्टिगो म्हणतात. आणि ते कानाच्या आतल्या भागातले कण, कॅल्शियमचे कण हे डिस्प्लेस झाल्यामुळे येतात. तर हा प्रॉब्लेम कन्फर्म करण्यासाठी जी टेस्ट करतात त्याला डिक्स हॉलपाईक टेस्ट म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय करतात की मान एका दिशेने थोडी वळवतात आणि रुग्णाला पटकन खाली आडव्या पोझिशन मध्ये, खरं म्हणजे 15 डिग्री बिलो द लेवल असं केलं जातं आणि मग डोळ्याच्या हालचाली बघितल्या जातात. पेशंटला चक्कर येत असेल तर डिक्स हॉलपाईक टेस्ट केल्यानंतर रुग्णालाही चक्कर जाणवते आणि डोळ्याच्याही काही विशिष्ट हालचाली दिसतात. मग ह्याच्यावरनं कन्फर्म होतं की या पेशंटला बिनाइन पोझिशनल व्हर्टिगो आहे. आणि हे जे कण, कॅल्शियमचे कण जे डिस्प्लेस झाले आहेत ते त्याच वेळेला आपण रिप्लेस पण करू शकतो आणि त्याला म्हणतात एप्लेज मॅन्युअर. सो हे फक्त निदानच करत नाही तर डिक्स हॉलपाईक टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आल्यास लगेच एप्लेज मॅन्युअर देऊन करेक्शन म्हणजे ट्रीटमेंट पण आपल्याला करता येते. आणि बऱ्याचदा 80% लोकांना बिनाइन पोझिशनल व्हर्टिगोमुळे चक्कर येत असते आणि एप्लेज मॅन्युअरमुळे जवळजवळ 40 ते 50% लोकांची चक्कर पूर्णपणे थांबू शकते. आणि उरलेल्या काही जणांची चक्कर ही गोळ्या आणि मग काही एक्सरसाइजेस देऊन आपल्याला बरी करता येऊ शकते. सो आपण पहिले कान तपासले, मग ऐकायची टेस्टिंग केली, मग डोळ्याच्या हालचाली बघितल्या, क्रेनियल नर्व्ह सगळ्या नीट आहेत ना, म्हणजे न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम नाही आहे ना, ते बघतो आम्ही. मग त्यामध्ये डोळ्याच्या हालचाली बघतात, जिभेची हालचाल बघतात, टाळू स्वरयंत्र कुठेही काही प्रॉब्लेम बाकी नर्व्हला नाहीये ना हे बघितलं. मग नंतर आपण केली डिक्स हॉलपाईक टेस्ट. आता डिक्स हॉलपाईक टेस्टने जर बरं वाटलं तर बाकीच्या सगळ्या तपासण्या करायची गरजच नाहीये.
परंतु जर हे वारंवार होत आहे तर मग अजून डिटेलमध्ये काही तपासण्या केल्या जातात आणि त्याला म्हणतात व्हिडिओ निस्टॅग्मोग्राफी. व्हिडिओ निस्टॅग्मोग्राफी म्हणजे ही जी डोळ्याची अनेकची हालचाल आहे ती एका विशिष्ट चष्मा घालून बघितली जाते आणि ती रेकॉर्ड पण करतात. त्याच्याच बरोबर कॅलोरिक टेस्टिंग पण केली जाते, म्हणजे कानात थंड किंवा गरम हवा किंवा पाणी असं वापरतात आणि त्यामुळे कानाला एक थोडस उत्तेजन दिलं जातं आणि मग दोन्ही बाजूच्या कानांची तुलना केली जाते आणि याला म्हणतात कॅलोरिक टेस्ट. सर काही जे प्रॉब्लेम्स आहेत, मेनियर्स डिसीज म्हणजे जे कानाचे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत तिथे ह्या टेस्टचा काय प्रॉब्लेम होतो हे कळून घेण्यासाठी, कशामुळे चक्कर येते हे कळण्यासाठी खूप मदत होते. अजून एक तपासणी, अजून बऱ्याच तपासण्या व्हिडिओ निस्टॅग्मोग्राफी बरोबर केल्या जातात. म्हणजे कॅलोरिक टेस्ट ही त्यातली एक टेस्ट आहे, परंतु तो चष्मा वापरल्यामुळे आपल्या डोळ्याच्या हालचाली डॉक्टरांना दिसायला जास्त मदत होते आणि त्याचं रेकॉर्डिंग मिळू शकतं, त्याचं क्लोजअप पण नीट बघून त्याप्रमाणे आपल्याला निदान करायला मदत होऊ शकते. मग अजून काही ज्या तपासण्या आहेत त्याच्यात एका स्क्रीनवर डोळ्यात गॉगल घालून किंवा तो चष्मा घालून काही काही टास्क दिली जातात ती करायची आणि त्याच्यावरनं पण अंदाज येतो की ही चक्कर मेंदूच्या काही प्रॉब्लेममुळे आहे का कानाच्या प्रॉब्लेममुळे आहे. आता VNG झाल्यानंतर कॉल्पोग्राफी पण करता येते, CCG म्हणतात त्याला. त्याला एक हेल्मेट सारखं देतात, वरून कॅमेरा असतो आणि आपल्याला अंधारामध्ये चालायला लावतात. म्हणजे आपल्याला आपलं जर डोकं एका बाजूला झुलकांडलं चालताना, जर आपल्याला नीट सरळ चालता नाही आलं तर त्या हेल्मेट मधले जे सेन्सर असतात किंवा लाईट्स असतात ते लाईट्स आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर होतात आणि आपला जो ग्राफ आहे झिगझॅग किंवा वेडावाकडा दिसून येतो. म्हणजे याचा अर्थ आपण अंधारात झोकांड्या खात चालतो आहोत, आपल्याला व्यवस्थित बॅलन्स ठेवून चालता येत नाहीये. आता या टेस्टचाही खूप उपयोग होतो, स्पेशली पेशंट जेव्हा विचारतात की रात्री ड्रायव्हिंग केलेलं चालेल का, तर रात्री डोळ्यांची मदत कानाला होत नाही आणि कानाला एकट्यालाच बॅलन्स किपिंगचं काम करावं लागतं. त्यामुळे ज्यांचं CCG मध्ये भरपूर डेव्हिएशन दिसतंय त्यांना आम्ही ऍडवाइस करतो की तुम्ही नाईट ड्रायव्हिंग शक्यतो करू नका किंवा अंधारात तुम्ही चाच पडलात तर तुम्ही पडू शकता. सो हे वॉर्निंग मिळण्यासाठी खूप याचा उपयोग होतो. अजून एक टेस्ट आहे VHIT म्हणतात त्याला. VHIT टेस्ट मध्ये डोक्याच्या वेगवेगळ्या हालचाली केल्या जातात. गॉगल घालून आपल्याला कुठले एक एक सेमीसर्क्युलर कॅनॉल स्टिम्युलेट केल्यामुळे नक्की कुठल्या सेमीसर्क्युलर कॅनॉलला प्रॉब्लेम आहे ते कळायला मदत होते. हे साधारण व्हिडिओ निस्टॅग्मोग्राफी च्या नंतरच लगेच केली जाणारी टेस्ट आहे. त्याच्याशिवाय पोस्ट्युरोग्राफी करता येतात. म्हणजे आपल्याला एखाद्या प्लॅटफॉर्मवर उभं करतात आणि मग तो प्लॅटफॉर्मवर उभं राहिल्यानंतर तो प्लॅटफॉर्म हालायला लागल्यावर आपण कसं आपल्या स्वतःला बॅलन्स करू शकतो, तर याच्यावरनं आपल्याला कळू शकतं जरी काना तरी बाकीच्या सिस्टीम त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी कितपत तयार आहेत. म्हणजे आपण जर पडायला लागलो तर कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतात आणि आपण आपला बॅलन्स परत मिळवू शकतो. सो कारण असं आहे की वर्टिगोची ट्रीटमेंट ही गोळ्या ही खरं म्हणजे नाहीच आहे. वर्टिगोची ट्रीटमेंट ही गोळ्या देऊन जरा बरं वाटलं की एक्सरसाइजेस करून ती नीट करणं आणि आपली बॅलन्स सिस्टीम प्रॉपरली स्ट्रॉंग करणं हे क्लिनिशियनचं पण काम आहे, पेशंटला ऍडवाइस करणं त्याबद्दल. आणि पेशंटलाही ते सिन्सिअरली ते एक्सरसाइजेस करायला लागतात. पण ते एक्सरसाइजेस करण्यासाठी सुद्धा काय एक्सरसाइजेस केले म्हणजे तुम्हाला फायदा होईल हे ह्याच्यासाठी हे सगळे वेगवेगळ्या निदान पद्धती वापरल्या जातात. अजून रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स पैकी MRI स्कॅन ही एक अजून एक तपासणी आहे आणि प्लेन MRI करून उपयोग होत नाही. त्यामुळे MRI विथ गॅडोलिनियम कॉन्ट्रास्ट किंवा MRI कॉन्ट्रास्ट असा केला जातो. म्हणजे मेंदूमध्ये काही रक्तस्राव झालाय का, स्ट्रोक आहे का किंवा काही ट्यूमर आहे का ह्या गोष्टींची पण खात्री होते. सो ज्यांना वारंवार चक्करचा त्रास होतो
ते सहसा MRI करूनच घेऊन येतात, कारण मेंदूमध्ये बघण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. पण BPV मध्ये म्हणजे सर्वसामान्य जी नॉर्मली जी चक्कर येते, ज्याच्याबरोबर थोडं वॉमिटिंग होतं किंवा कान ब्लॉक होतात, म्हणजे कानाचा प्रॉब्लेम ज्यांना आहे, पेरिफेरल वेस्टिब्युलर डिसऑर्डर, त्यांना प्रत्येक पेशंटला MRI करण्याची गरज नाही. सो याला बॅटरी टेस्ट म्हणतात. म्हणजे एक सिंगल टेस्टनी व्हर्टिगोचं कम्प्लीट डायग्नोसिस होऊ शकत नाही, कारण अनेक वेगवेगळ्या रोगांमुळे अशा प्रकारचं सदृश्य चक्कर तुम्हाला येऊ शकते. इवन डेंग्यू मध्ये अनेक जणांना चक्कर येत होती, किंवा एक्स्ट्रीम वीकनेस असताना चक्कर येत असते. कुठल्या औषधांमुळे जास्त झाल्यास चक्कर येऊ शकते. सो प्रत्येक वेगवेगळ्या कारणांसाठी थोडस वेगवेगळ्या तपासण्या पण आहेत, आणि हिस्ट्री प्रमाणे मग त्या कुठल्या तपासण्या ह्या पेशंटला करायला लागतील म्हणजे डायग्नोसिसला मदत होईल, हे आपले जे क्लिनिशियन्स आहेत त्यांनाच दाखवून महत्वाची गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. तर जरी चक्करची ट्रीटमेंट आणि त्याचं निदान हे गोंधळात टाकणारी प्रक्रिया वाटली, तरी योग्य पद्धतीने त्याचं निदान शक्य आहे, आणि म्हणूनच आपण ह्या विषयावर आज उहापोह केलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. A public awareness initiative by Dr. Reddy's. This communication does not substitute advice of a medical practitioner. Please consult your doctor for any medical advice.